जीवाची झालेली अवस्था बघून काव्याने दिली स्वतःला भयंकर शिक्षा। तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा नुकताच प्रोमो आलेला आहे आणि या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळतं जीवा अजूनही बेशुद्धच असतो आणि मालिनीताई या सर्वांचा दोष नंदिनीला देतात। त्या नंदिनीला जीवाच्या रूम मध्ये सुद्धा जाऊ देत नाही आणि जीवापासून नंदिनीला लांब राहायला सांगतात। आता रम्या ही काव्याला तिच्या रूम मध्ये घेऊन येते आणि रम्याला संशय आलेला असतो की काहीतरी गडबड नक्कीच आहे, म्हणून ती काव्याला खोदून खोदून विचारत असते की नेमकं काय घडलं। तेव्हा काव्या रडत सांगते की आम्ही ट्रूथ आणि डेअरचा गेम खेळलो आणि याचमुळे सगळं घडलंय, माझ्यामुळेच हे सगळं झालंय, कारण की मीच हा गेम सर्वांना खेळायला सांगितला। रम्या ही काव्याकडून खरं काढून घेण्याचा प्रयत्न करत असते, पण आता काव्या रम्याला तिथून जायला सांगते आणि रम्या गेल्याच्या नंतर काव्या खूप रडायला लागते आणि स्वतःशीच म्हणते की माझ्यामुळेच हे सगळं झालंय, माझ्यामुळेच ताईला ओरडा बसला आणि जीवाची सुद्धा ही अवस्था माझ्यामुळेच झाली आहे, फक्त माझ्यामुळेच झाली आहे। मग ती एक पट्टी घेते आणि स्वतःच्या हातावर खूप जोरजोरात मारून घ्यायला लागते। तिचा हात लाल झालेला असतो आणि ती मारत असताना रडतच म्हणत असते की माझ्यामुळेच सगळं झालंय, माझ्यामुळेच ताईला ओरडा बसला आणि जीवाची सुद्धा अवस्था माझ्यामुळेच झालेली आहे। तर प्रेक्षकांनो, काव्याने जीवाच्या या अवस्थेसाठी स्वतःलाच खूप मोठी शिक्षा दिलेली आहे। तर या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।